सुरेश भाऊ. भाऊ म्हणजे वटवृक्षाची छाया, भाऊ म्हणजे आभाळाची माया, भाऊ म्हणजे धाक नजरेचा, भाऊ म्हणजे ठेवा संस्कारांचा. श्री सुरेश भाऊ जुन्नरकर यांचा जन्म 19 मे 1941 रोजी चौ कलावती व श्री नारायण जुन्नरकर अर्थात माई व बाबा यांच्या पोटी झाला. त्यांच्या मागच्या जन्माची पुण्याई म्हणून ते एवढ्या महान माता पित्याच्या पोटी जन्माला आले. खरं तर पुण्य कशाला म्हणायचं असा विचार समोर आला की सुरेश भाऊंचा जीवन प्रवासच समोर उभा राहतो. कोंबाचा वृक्ष, थेंबाचा सिंधू, हिमाचा हिमालय भाऊंनी कसा निर्माण केला असेल? फार कठीण होतं भाऊंच्या आयुष्याचं गणित. परिश्रम आणि महत्वाकांक्षेनेच त्यांनी यशाशी आपलं नातं जमवलं होतं हे मात्र नक्की. बाबा व माई यांच्या संसाररूपी वेलीची फुलं म्हणजे सुरेश, रमेश, विजया, विलास, शैलजा आणि संजय. परिस्थिती नसतानाही माई बाबांच्या छायेत संस्कारांचे धडे गिरवत ही भावंड आनंदात जगत होती. परिस्थितीशी झुंज देत भाऊ मॅट्रिक पर्यंत पोहोचले. मॅट्रिकची फी भरायला पैसे नव्हते आणि फी आणली तरच वर्गात बस असं गुरुजींनी सांगितलं. आपल्या आई वडिलांच्या परिस्थितीच्या जाणीवेने आपण फी भरू शकणार नाही हे भाऊंच्या लक्षात आलं आणि त्यांनी दप्तर घरी न आणताच शाळा सोडली. हेच सुरेश भाऊ पुढे कुटुंबासाठी एक प्रेरणास्थान बनले. शाळा सोडल्यानंतर व्यवसायाचे विचार मनात यायला लागले. पण अवघ्या 15-16 वर्षांचं वय, व्यवसाय करायचा तर कोणता हा सर्वात मोठा विचार भाऊंपुढे होता. यातच त्यांना नियमित नोकरीची संधी चालून आली. मी जर ही नोकरी केली तर माझ्या लहान भाऊ बहिणींच्या आयुष्याचं गणित मी कसं सोडवू असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ती सुवर्ण संधी नाकारली. त्यांच्याजवळ तल्लख बुद्धी, दूरदृष्टी व संधीचे सोने करणे हे गुण होतेच. रमेशला हाताशी धरून यात्रेत दुकान लावायला सुरुवात केली. वाळलेली भाकरी खाऊन पैसे कमवले. लहान भावांची जबाबदारी घेत आयुष्याचा खडतर प्रवास सुरू केला. या प्रवासात त्यांना संगमनेरच्या दामोदर काळेंच्या रूपाने एक देवदूत भेटला आणि त्यांनी भाऊंच्या आयुष्याला एक कलाटणीच दिली. तिथून त्यांच्या होलसेल बांगडी व्यवसायाच्या प्रवासाला सुरुवात झाली. या प्रवासात भाऊंचे मुंबईचे मामा श्री प्रभाकर तिवाटणे आणि मामी सौ विमलताई यांचं मोलाचं सहकार्य मिळालं. बहीण विजयाच्या लग्नाची जबाबदारी भाऊंनी घेतली. पैशाची जमवाजमाव करून परिस्थिती बिकट असतानाही भाऊंनी विजयाचं लग्न उत्तमरित्या पार पाडलं. सुरेश भाऊंसाठी पंढरपूरच्या शांताराम मंगरुळे यांची मुलगी रेखा उत्तम वधू असल्याचं सगळे सोयऱ्यांनी सांगितलं. विवाह उत्तमरित्या पार पडला. कुमारी रेखा मंगरुळे आता सौ रेखा सुरेश जुन्नरकर झाली आणि रेखा वहिनींनी कुटुंबाची जबाबदारी घेतली. पुढे बांगडी व्यवसाय रमेशच्या हाती सोपवून भाऊंनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. अति परिश्रम आणि कष्टातून घर कुठे सावरायला लागलं असतानाच काळाने घाला घातला आणि बाबांना कुटुंबापासून हिरावून घेतलं. यातून कुटुंब सावरलं. पण नियतीला हे मान्य नव्हतं. पुन्हा नियतीने त्यांच्या कुटुंबावर घाला घालून माई आणि त्यांचा सर्वात लहान आणि लाडका भाऊ संजू यांना हिरावून घेतलं. याही नंतर देवाने भाऊंची परीक्षा पाहिली ती कुटुंबियांवर सर्वात मोठा आघात करून, तो म्हणजे विलास आणि प्रतिभाचे निधन. यातून सुरेश भाऊ, रमेश तात्या आणि रत्नाताई कसे सावरले असतील याची कल्पनाही करवत नाही. विलास आणि प्रतिभाच्या पिंडदानाच्या वेळी सुरेश भाऊ आणि रेखाताईंनी जड अंतःकरणाने हात जोडून सांगितले की बीना, निलिमा, किरण, सारिका, सागर, योगेश आणि स्वप्नील या मुलांना कधीही अंतर देणार नाही. त्यांना जीवापाड जपेन. त्यांच्या पंखांना गरुड पंखांचे बळ देईन. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही तुमचा आनंदाचा प्रवास करा. आणि पिंडाला कावळा शिवला. या सर्व प्रवासात त्यांच्या आयुष्यात पंढरपूरचे श्री जिनदत्त अचलारे हे गुरुच्या स्वरूपात भेटले आणि त्यांच्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंनी अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्षपद भूषवले
आणि मंडळाची धुरा सांभाळली. त्यांनी सोमवंशी क्षत्रिय चोक्ष कासार समाजाचे वधूवर मेळावे घेतले. अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी सर्वात मोठे न भूतो न भविष्यती असे अधिवेशन मालेगाव येथे घेतले. त्यांच्या सामाजिक कार्याचं एक उल्लेखनीय काम म्हणजे कालिका देवस्थानाचा जीर्णोद्धार. हे सामाजिक आणि व्यावसायिक कार्य करत असताना त्यांनी कैक लोकांना मार्गदर्शन करून त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. कित्येकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. आपल्या व्यक्तिमत्वाची ही सामाजिक बाजू सांभाळत असतानाच भाऊंनी स्वतःच्या आवडीनिवडीसाठी वेळ काढला. त्यांना विविध ठिकाणांची भ्रमंती करण्याची, नव्या जागा, नव्या लोकांना भेटण्याची खूप आवड होती आणि आपल्या या छंदाला त्यांनी मनोभावे जोपासलं. भारतात अनेक ठिकाणी आणि भारताबाहेरही अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांच्या या छंदातही त्यांना साथ दिली रेखा वहिनींनी. त्याबरोबरच आपल्या 4ही मुलांना मार्गदर्शन करून व्यवसायात उच्च स्थानी पोहोचवलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज दीपाली उद्योग समूह निर्माण झाला. आपल्या घरावर आभाळा एवढी माया करणाऱ्या, कर्तव्यात तसूभरही कमी न पडणाऱ्या भाऊंच्या जाण्याने आज जुन्नरकर कुटुंब पोरकं झालंय. भाऊंची आमच्या अवतीभोवती नसण्याने तयार झालेली ही पोकळी कशी भरून काढायची हे खरंच कळेनासं झालंय. व्यवसायात नीट लक्ष द्या, त्यात उत्तुंग भरारी घ्या, पण त्याचबरोबर घरातल्या वडीलधाऱ्यांची काळजी घ्या आणि लहानग्यांकडे पूर्ण लक्ष द्या. हेच संस्कार भाऊंनी आपल्या आचरणातून नेहमीच केलेत. ही मार्गदर्शक तत्व डोळ्यांपुढे ठेवून त्यांची पुढची पिढी यानंतरची वाटचाल करेल. या वचनासोबतच जुन्नरकर परिवाराकडून भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.